लहानांचे बोल नावाची कथा. लहान मुले विचार करीत नाहीत असे पुष्कळ मोठ्या माणसांना वाटत असते. म्हणून तर कोणी लहान मुलगा काही बोलला तर मूर्खासारखे बोलू नको असे म्हणून त्याची बोळवण करतात. पण हे नेहमीच बरोबर असते असे नाही. लहान मुलेही विचार करीत असतात. त्यांच्या मनांतही निरनिराळ्या भावना असतात. त्या भावना त्यांनी जो विचार केला असतो त्याच्या आधारावर ते बोलूनही दाखवतात. मोठ्या मोठ्या माणसांनाही सुचणार नाही असे विचार अशा वेळी त्यांच्या तोंडून बाहेर पडतात. मग सारे कसा मोठ्या विद्वानासारखा बोलतो आहे असे कौतुकही करतात. हजारो वर्षापासून माणसांचा असाच अनुभव असावा. जगातली सर्वात जुनी भाषा म्हणजे संस्कृत. त्या संस्कृत भाषेत एक वचन आहे, बालादपि सुभाषितम ग्राह्यम. म्हणजे एखादा चांगला विचार, एखादी चांगली भावना, एखादे उदात्त तत्व लहान मुलाच्या तोंडून बाहेर पडले तरी ते स्वीकारले पाहिजे. त्याचाही विचार केला पाहिजे. लहान मुलाने म्हटले म्हणून तिकडे लक्ष द्यावयाचे नाही असे म्हणणे बरोबर नाही. अगदी जगप्रसिद्ध महापुरुषांनाही थक्क करून सोडतील असे विचार लहान मुले बोलत असतात. महात्मा गांधींचे नाव आपणा सर्वांना माहीत आहे. गांधीजी म्हणजे थोर पुरुष. सारे जग त्यांच्यापुढे नम्र आहे. सारे जग त्यांना मानते. अशा या महापुरुषालाही विचार करायला लावले एका 10-12 वर्षाच्या लहानशा मुलीने. त्या मुलीने सहजपणे बोललेले शब्द ऐकून महात्मा गांधीही अंतर्मुख झाले. ऐका तर त्यांची कथा. महात्मा गांधींनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठमोठ्या चळवळी केल्या. त्याचबरोबर कार्यकर्ते आणि समाजबांधव यांच्यामध्ये परस्पर संबंध यावेत, कार्यकर्त्यांना समाजाची, लोकांची स्थिती समजावी म्हणून अनेक विधायक कामेही सुरू केली. त्यामुळे हे सारे कार्यकर्ते खेडोपाडी जाऊ लागले आणि महात्माजींचे विचार, देशाच्या स्वातंत्र्याचे विचार सामान्य माणसांपर्यंत पोहोचले. त्यासाठी महात्माजी पण सारखे प्रवास करीत, लहान मोठ्या गावी जात, जनतेला एकत्र करीत, कार्यकर्त्यांशी बोलत, म्हणजे ते खूप खूप काम करीत. असे असले तरी त्यांची दिनचर्या ठरलेली होती. ते फार नियमाने वागत. महात्माजी पहाटे उठत, आपली सारी कामे आटपून ते नियमाने फिरायला जात. कधी तर भेटायला येणाऱ्या माणसांना बरोबर घेऊन ते फिरावयास जात. अर्धा तास झाला की जे ठिकाण येईल तेथे त्यांनी आधीच दुसऱ्याला भेटीस बोलावलेले असे. तेथे गेले की पहिल्याला निरोप देत व दुसऱ्याला बरोबर घेत. म्हणजे फिरण्याच्या या वेळात सुद्धा त्यांच्या भेटीही ठरवून होत. असेच एकदा महात्माजी गुजरातेत एका गावी पोहोचले. रात्री झोपण्यापूर्वी फिरायला कोठे जायचे हे ते ठरवून ठेवीत. तसे यावेळीही त्यांनी केले. या गावी काही अंतरावर गावाबाहेर एक टेकडी होती. टेकडीवर छान वनश्री होती. निरनिराळी फळांची, फुलांची विपुल झाडे होती. गावाने ती टेकडी संरक्षित ठेवली होती. कारण टेकडीवर भगवान श्रीकृष्णाचे छान मंदिर होते. मंदिराभोवतीचा परिसर फारच छान होता. सकाळचे निरनिराळे पक्षी त्या टेकडीवर येत, झाडावर बसत. त्याचे रंग, रूप नि आवाज साऱ्यांना मोहून टाकीत. त्या टेकडीवर फिरायला जायचे असे ठरवून महात्माजी झोपले. त्या टेकडीच्या जवळ थोडी वस्ती होती. त्या वस्तीतली एक छोटी मुलगी 1-1.5 वर्षाच्या एका लहान मुलाला कडेवर घेऊन टेकडीवर निघाली होती. तिला काही कल्पना नव्हती की कोणी महात्मा गांधी आज तिकडे फिरायला येणार आहेत. ती आपल्या तिच्या नादात चालली होती. धीरे धीरे ती टेकडी चढत होती. पण लहान मुलाला घेऊन चढताना तिला थकवा येई. मग ती त्याला खाली ठेवीत असे. त्याच्याशी थोडी बोले, त्याला पक्षी दाखवी, टाळ्या वाजवी. मग तिचा थकवा आपोआप कमी होईल. पुन्हा त्याला उचलून घेई, पुन्हा चढायला सुरुवात करी. असे तिचे चालू होते. ती निम्म्यावर टेकडी चढून आली. त्याच सुमारास महात्माजी आणि त्यांच्या बरोबरचे सारे लोक टेकडीजवळ आले व थोडा वेळ थांबून त्यांनीही टेकडी चढायला प्रारंभ केला. चढताना महात्माजींचे लक्ष स्वाभाविकपणे वर गेले.
त्यांना ती छोटी मुलगी लहान मुलाला घेऊन चढताना दिसली. तिला कष्ट होत असावेत असे त्यांच्या लक्षात आले. मध्येच ती एकदा थांबली. कडेवरच्या मुलाला तिने खाली ठेवले. हेही महात्माजींनी पाहिले. ते धीरे धीरे चढत होते. ती छोटी मुलगीही वर चढत होती. तिच्या मनात विचार आले, आता थोडेच अंतर राहिले. वर गेले की किती छान छान वाटेल. सकाळची वेळ आहे. आता कितीतरी पक्षी तेथे असतील. माझ्या भाऊरायाला पक्षी खूप आवडतात. पक्षी पाहिले की तो आनंदाने टाळ्या पिटतो. आज तर काय खूप पक्षी दिसतील. त्यांचे रंग, त्यांचे आवाज, त्यांचे थवेच्या थवे पाहून तो कसा आनंदाने टाळ्या पिटेल. खरंच त्यावेळी तो किती छान छान दिसतो. मला भारी भारी आवडतो. कष्ट झाले तर झाले, त्रास झाला तर झाला, त्यात काय मोठे. माझ्या भाऊरायासाठी केले तर काय बिघडले. निघताना आई पण म्हणाली, तू बाळाला कशाला नेतेस. टेकडी चढताना तुला त्रास होईल. आईला काही कळत नाही. अगं, त्रास झाला तर झाला. माझ्या भाऊरायाच्या आनंदापुढे तो त्रास काहीच नाही. उलट भाऊराया आनंदाने टाळ्या पिटायला लागला की माझे मनही कसे आनंदाने भरून येते. आईला यातले काही कळत नाही. काय रे भाऊराया. एवढे विचार चालू आहेत तो पुन्हा तिला थोडा थकवा आला. तिने त्या मुलाला खाली ठेवले. त्याच्याशी बोलण्यात ती गुंतून गेली. तेवढ्यात टेकडी चढत चढत महात्माजी ती जेथे बसली होती तेथपर्यंत आलं. त्यांच्याही मनात त्या मुलीसंबंधी विचार चालूच होते. तिच्याजवळ आल्यानंतर ते तेथे थांबले. सर्वांनाच मोठी मजा वाटली. त्या मुलीकडे स्नेहाने पाहत ते मृदू आवाजात म्हणाले, मुली, तुला एवढा त्रास होतो, एवढे कष्ट पडतात, तर तू या मुलाला कशाला बरोबर आणलेस. त्याला घरीच ठेवायचे होतेस. महात्माजींचे ते बोल ऐकून ती मुलगी महात्माजींकडे पाहतच राहिली. क्षणभर काही बोललीच नाही. कदाचित थोडा विचार ती करीत असावी. क्षण दोन क्षण गेले आणि महात्माजींकडे एकटक पाहत मान हलवीत ती एकदम म्हणाली, कशाला आणलंय. अहो, हा माझा भाऊ आहे. भावासाठी कष्ट करायचेच असतात. बस. संपले तिचे बोलणे. पुन्हा महात्माजींकडे न पाहता तिने त्या मुलाला उचलले, कडेवर घेतले. जणू काहीच झाले नाही असे समजून ती टेकडी चढू लागली. तिच्या उत्तराने महात्माजी अवाक झाले. तेही झरझर टेकडी चढू लागले. त्यांच्या बरोबरची अन्य माणसेही चढू लागली. पण महात्माजींचे बोलणे बंद झाले. त्या मुलीच्या या साध्या भोळ्या उत्तराने हा महात्माही अंतर्मुख झाला. खरेच बंधुत्वाचे नाते एवढे प्रेरक असते तर. कष्ट, परिश्रमाची तमा त्या नात्यापुढे नसते. दुसऱ्याच्या सुखासाठी स्वतः कष्ट सोसायचे व आपल्या कष्टामुळे त्याला होणाऱ्या आनंदात आनंद मानायचा. केवढी मोठी प्रेरणा या बंधुत्वाच्या नात्यात आहे असे कितीतरी विचार महात्माजींच्या मनात येतच होते. त्याच विचारांच्या तंद्रीत ते टेकडी चढले. सर्वजण विश्रांतीसाठी बसले. थोडा वेळ तसाच गेला आणि तेवढ्यात ती मुलगी टेकडी चढून वर आली. सकाळच्या कोवळ्या उन्हात ती आणि तिचा तो छोटा भाऊ कसे ताजेतवाने आणि प्रसन्न दिसत होते. ती त्या मुलाला पक्षी दाखवीत होती. तो हसत होता, हात उंच करीत होता आणि त्यांच्याकडे पाहून तीही मोठ्या आनंदाने हसत होती. जणू साऱ्या जगाचा तिला विसर पडला होता. महात्माजी मनातच म्हणत होते, केवढी प्रेरणा या शब्दात आहे. बंधुत्व, देशबंधुत्व, विश्वबंधुत्व. क्षणभर महात्माजींनाही सर्व गोष्टींचा विसर पडला. कथा समाप्त.